संगीतप्रेमी संगीत ग्रुपचा पहिला वर्धापन दिन आज या ठिकाणी साजरा होत आहे आणि ह्या वर्धापन दिनासाठी प्रमुख उपस्थित असलेल्या संगीत समीक्षक, चित्रपट समीक्षक आणि आरोग्य समीक्षक म्हणून डॉक्टर आहेत त्या अशा सारिका देशपांडे, त्याचबरोबर विनय कुलकर्णी, त्यानंतर राजेंद्र पाटील आणि प्रमोद लोढे. काही योग असे असतात की त्या योगाने माणसाचं महत्व ज्यादा कळतं असं मला वाटतं. आज सकाळी माझ्या हस्ते एका पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि ते म्हणजे माननीय कैलासवासी दत्तात्रय वारुंजीकर आणि त्या ठिकाणी त्यांचेच नातू विनय कुलकर्णी यांनी मराठी गाणी लावली आणि मला असं वाटत होतं ती मराठी गाणी आपली नेहमीची जसं आपण ऐकतो ती ऐकत होतो. त्यांच्या चेहऱ्याकडे बघते काय असे बोलत होते मला लागतं. आणि माझ्या शेजारी बसलेले होते ते ज्यांनी पुस्तक लिहिलं ते प्रभाकर कुलकर्णी बसलेले होते, प्रभाकर वारुंजीकर बसलेले होते आणि ते मग बोलता म्हणजे विनय कुलकर्णी चांगलं गाणं म्हणतायत. मग माझ्या लक्षात आलं अरेच्या ही गाणी लावलेली नाहीये तर ही गाणी म्हणतात. इतकी सुंदर मराठीतली गाणी त्यांनी म्हटली, त्याच्या ते सगळ्यांना टाळ्या वाजवा आपण मुद्दाम. त्याचं कारण असं की आपल्याला बऱ्याच वेळेला एकमेकांची माहिती कमी असते. परंतु मी आज मी त्यांच्या आजोबांचं जे पुस्तक वाचलं, ज्यांचं लीममध्ये वास्तव्य होतं, त्यांच्या वयाच्या 3-4 वर्ष असताना त्यांचे वडील गेले आणि गांधी हत्येच्या वेळेला जे काही जळीत कांड झालं त्याच्यामध्ये त्यांचंही घर लीमचं जाळलं गेलं. परंतु त्यांनी सातारमध्ये येऊन ज्या पद्धतीतून आपल्या फॅमिली बरोबरच समाजासाठी काम केलं तितकं महत्वाचं होतं की त्यातले मी एक गोष्टी वाचत होतो. त्यांचं मी नाव एवढ्यासाठी घेतलं की जे मी तुम्हाला काय म्हणतो ते असं की ते इथं बालगंधर्वांच्या गाण्याचा कार्यक्रम होता, तो त्यांनी ऐकला होता. म्हणजे कायम ऐकत असत ते किंवा ते कायम गाणी म्हणत असत, वाद्य वाजवत असत. परंतु तो कार्यक्रम ऐकल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी त्या कार्यक्रमातल्या गाण्याच्या संदर्भात आपल्या लगेच घरी मीटिंग बोलवली, मित्रांशी चर्चा केली. हे एवढ्यासाठी सांगितलं की संगीत वाढवण्यामध्ये, संगीताचं एकंदरीत प्रसार करण्यामध्ये शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचा मोठा सहभाग आहे. आपण भजनी मंडळ म्हणतो, म्हणजे आपण बरीच माणसं अशी बघितली की ज्यांनी काही गायनामध्ये पदवी घेतलेली नाही तरी सुद्धा ते गाणी अतिशय उत्तम म्हणत असतात आणि त्यांना सगळे राग समजत असतात. म्हणजे त्यातलं एक उदाहरण म्हणजे नासिर फडकेंचे. नासिर फडके आपल्याला कथा कादंबरीकार माहिती आहेत, लेखक माहिती आहेत, किंवा विशेषतः नासिर फडके हे त्या काळात कॉलेज तरुणांचे लाडके होते, कॉलेज तरुणींची लाडके होते. त्यांच्या कथा या महत्वाच्या होत्या. परंतु नासिर फडकेंचं वैशिष्ट्य म्हणजे ते सगळ्यात जास्त संगीत तज्ञ. ते वेगवेगळ्या तमाशात जाऊन बसायचे, वेगवेगळ्या छोट्या छोट्या कार्यक्रमात जाऊन बसायचे, तमाशाच्या माड्या चढायचे आणि गाणी ऐकायची आणि त्या गाण्यावर संगीतावर ती लिखाण करायची. त्यांचे जर लेख तुम्हाला वाचायला मिळाले तर तुम्ही अवश्य वाचा. आज जो हा संगीतप्रेमीचा पहिला वर्धापन दिन होतोय, हा मला आनंदही एवढ्यासाठी वाटतो की शक्यतो 2 माणसं असले की टिकत नाही, नाट्यक्षेत्रात तर टिकत नाही. एका मी बघितलेला आहे, मी नाट्यसंत ग्रुप म्हणून माझा होता की लगेच दुसऱ्याचा ग्रुप नाही काय तो एकांक चालू करायचा, तिसरा नाही चालू करायचा. पण हे तिघही 1 वर्ष झालं तरी अतिशय एकोप्याने एकत्र आहेत. त्यातले तिघांची आपण टाळ्या वाजवू. त्याचं कारण असं की त्यांचा एकोपा हा आपल्या दृष्टीने फायद्याचा आहे. त्यांच्या एकोप्यातून आपल्यासाठी काही नवीन गोष्टी पुढे येऊ शकतात, आपल्याला संधी मिळू शकते, त्यांचे मोठे कार्यक्रम होऊ शकतात आणि त्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आपल्याला संधी मिळणं हे महत्वाचं असतं. जसं मी बघितलं की आपल्याला सातारकर म्हणून सांगतो की कवठ्यामध्ये, कवठा आपल्याला माहिती आहे, एका कवठ्यामध्ये महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ ठरलं. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ त्या जागेत ठरलो आणि त्यावेळेला शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले.
त्यामुळं आपल्याला आपल्या जवळची माणसं मोठी झाली, आता ही माणसं मोठी झाली की आपण त्यांच्यावर मोठं होत असतो. जसं आम्ही बघितलं की मी अभयसिंहराजे ज्या वेळेला मंत्री होते तेव्हा मी त्यांच्याबरोबर असायचो. म्हणजे पुण्याचे पालकमंत्री होते आणि कुठं होते, म्हणजे माझी माहिती, त्यामुळे माझी ओळख सगळीकडे झाली, त्याचा फायदा झाला. त्यावेळच्या काही लोकांचं जी कामं झाली त्याचा अजून फायदा होत आहे. तसंच संगीत क्षेत्र जे आहे हे आपल्याला एकमेकाला मदतीसाठी, जसं आपण बघितलं मोहम्मद रफी सारख्यांचं गाणं त्यावेळेला जाऊन ज्यांनी ऐकलं त्यांच्या लक्षात आलं की यांचा गाण्याचा आवाज चांगला आहे, आपण यांना गाण्याला संधी देऊ. अशा प्रकारचं जे वातावरण असतं त्याच्यामध्ये संगीतप्रेमी ग्रुप अतिशय प्रामाणिकपणे काम करतो आहे. ते तिन्ही व्यक्तिमत्व अतिशय नम्र आहेत आणि आपल्या सगळ्यांना हवीहवीशी वाटणार आहेत, सगळ्यांना सहकार्य करतात, सगळ्यांना मदत करतात. ही अतिशय जमेची बाजू आहे. आणि या पुढच्या कालावधीमध्ये कराओके असेल, संगीताचे कार्यक्रम असतील, ते वाढत राहणार आहेत. कारण जसं परवा दिवशी प्रगती पाटील असं म्हटल्या, म्हणजे ते सगळेच आपण म्हणतो की म्युझिक थेरपी म्हणून याच्याकडे अतिशय आता महत्व दिलं जातं. आणि या माध्यमातून पुन्हा एकदा लोकांचं येणं जाणं, लोकांचं उठणं बसणं, एकमेकांना मदत करणं. नाहीतर अलीकडे जर आपण बघितलं तर एखादा माणूस हॉस्पिटलला गेला तरी आपल्याला माहिती कळत नाही. जसं प्रमोद लोंढेंचं इथं एक साधं उदाहरण आहे. प्रमोद लोंढेंच्या मिसेस ऍडमिट होत्या. मला वाटतं बरेच फोन त्यांना आले असतील की काय मदत पाहिजे का, मदत पाहिजे का. मला सुद्धा लगेच कळलं, पण लगेच कशामुळं कळलं, त्या संगीतप्रेमी ग्रुप कळलं. ही पण बाब महत्वाची आहे. त्यामुळे आपण ह्या संगीतप्रेमी ग्रुपकडे कशा पद्धतीतून बघतो हे आपण ठरवलं पाहिजे. या पुढच्या कालावधीमध्ये संगीतप्रेमी ग्रुपचे पुण्यात कार्यक्रम व्हावे, त्याला मी नक्की सहकार्य करत राहील. नुकताच विजय साबळेंचा एक कार्यक्रम मागच्या महिन्यात झाला. आता दुसरा कार्यक्रम 27 तारखेला पुण्यामध्ये होतोय. आणि माझ्या लक्षात आलं विजय साबळेंचा पहिलाच कार्यक्रम होता. विजय साबळे, पटवर्धन आणि दुसरा माझ्या आता लक्षात माझं नाव नाही, ममता नाही किंवा तो सचिव होता किंवा शेरकर होते दोघं. तर त्यांची गाणी पुणेकरांना आवडली. म्हणजे पुणेकर जे बातम्या देण्यामुळे आले होते ते आता त्या कार्यक्रमाला येतील. याचा अर्थच असा होतो की पुण्याची जे कलाकार मंडळी गाणारे आहेत त्यांना सातारकर कमी पडत नाही ही बाब आहे. आणि पुणे वाढणं सोडून द्या, पण एक काळ स्वातंत्र्य लढ्यामध्ये जेव्हा पुणे हे राजधानीचं शहर होतं राजकीय, त्यावेळेला सातारचा मोठा पाठिंबा त्यांना असायचा. आणि सातारची प्रत्येक गोष्ट ही त्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची होती. त्यामुळे या पुढच्या कालावधीमध्ये संगीतप्रेमी ग्रुप अतिशय मोठ्या प्रमाणात वाढेल, सगळ्यांना संधी देत राहील. आम्हाला जेवढी काही मदत करता येईल तेवढी आम्ही नक्की मदत करू. नगरपालिकेची असेल, कोणती असेल, ही मदत आपल्याला होत राहील. पुन्हा एकदा मी या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. आणि शेवटी आपल्याला माहिती आहे जसं लग्नाचा पहिला वाढदिवस हा लक्षात राहतो, तसं आपल्या मुलाचा मुलीचा सुद्धा पहिला वाढदिवस हा काय लक्षात राहतो. तसं सामाजिक कामामध्ये, कोणत्याही कामामध्ये त्या संस्थेचा पहिला वाढदिवस हा अतिशय महत्वाचा असतो. हा पहिला वाढदिवस अतिशय चांगल्या प्रकारे साजरा होत आहे. त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझी 2 शब्द संपूर्ण. जय जय महाराज.